आजच्या व्हिडिओमध्ये ना साध्या ब्लाऊजवरती बघा सरळच कपड्याचा गोट कशा पद्धतीने बनवायचा हेच तुम्हाला मी दाखवते। आधी ना सर्व ब्लाऊज मी शिवून घेतलेला होता। शिवून घेतल्याच्या नंतर ना बघा सरळमध्ये जास्त कपडा होता माझ्याकडे, परंतु क्रॉसमध्ये असा कपडाच राहिला नव्हता। त्यामुळे मी सरळ पट्टीचा साध्या ब्लाऊजवरती जर कपडा नाही ना राहिला तर मी सरळ पट्टीचेच गोट जास्त बनवते। साधा जो ब्लाऊज असतो बिना अस्तरचा त्यावरती अशा पद्धतीने करते, कारण त्याला मागच्या आणि पुढच्या गळ्याला दोन्ही साईडला आपल्याला अशाच पद्धतीने गोट बनवायचा असतो। तर त्यामुळे असं करते बघा, सरळ कपडा मी कट करून घेतला, एकाला एक जोडून घेतला आणि जोडल्याच्या नंतर एका साईडनी फोल्ड करून घेतला। जवळजवळ अर्धा इंच मी फोल्ड केलेला आहे। टोटल 1 इंचाची जरी रुंदी ठेवली तरी सुद्धा चालतं। यानंतर गळा आहे, मागचा पुढचा गळा बरोबर मोजून घ्यायचा। पुढचा गळा एक लेवलमध्ये दोन्ही साईड पार्ट करायची बघा, मार्किंग करायची दोन्ही साईडने व्यवस्थित गळ्याला। आणि मार्किंग केल्याच्या नंतर आतल्या साईडला ना अर्धा इंचाने फोल्ड करून घ्यायचं किंवा त्याच पट्टीच्या खालून घालायचं, ते सुद्धा व्यवस्थित फोल्ड होऊन जातं। आणि यानंतर बघा पाव इंच सिलाई मार्जिन सोडायचं बाहेरच्या बाजूने, जे आपण अर्धा इंच फोल्ड केलंय का तर त्याच्या थोडंसं अलीकडं स्टिप आली पाहिजे तेवढं अंतर सोडून द्यायचं आणि तिथूनच स्टिप घ्यायची। लास्टला सुद्धा अशाच पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करून घेतलं व्यवस्थित बघा। जास्त एक्स्ट्राचं जे असतं का मार्किंग तर ते कट करून घेतलं, जेणेकरून काय होतं नंतर ते बाहेरून दिसत नाही आपण पायपिंग केल्याच्या नंतर। त्यामुळे अशा पद्धतीने केलं। कटसुद्धा द्यायला विसरायचं नाही, कटसुद्धा दिले आणि अशा पद्धतीने नकाने प्रेस करून घ्यायचं। यानंतर बरोबर बाजूने आतल्या साईडला फोल्ड करायचं बघा। गोट आपल्याला लहान मोठा केवढा पाहिजे त्यानुसार तुम्ही तर ना गोट जास्त मोठा पण करायचा नाही, जास्त छोटा पण करायचा नाही। जर जास्त छोटा केला तर चपटा होऊन जातो, जास्त मोठा केला तर तो व्यवस्थित नाही दिसत। तर मीडियम साईजचा अशा पद्धतीने करायचा। आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित मध्ये। आणि जर वाटत असेल ना नंतर आपला गोट वगैरे पलटी होतोय असं तुम्हाला वाटत असेल ना बाहेरच्या बाजूने मागचा गळा वगैरे, तर त्याला ना सिंगल दोऱ्याने काय करायचं, सर्व बाजूने हात शिलाई करून घ्यायचं। आणि बघा अशा पद्धतीने मी या ब्लाऊजला ना पायपिंग करून घेतलेली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चलो बाय, टेक केअर, धन्यवाद।